नमस्कार रसिक हो, हॅलो मान्यवरमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. अभिनेता जन्माला यावा लागतो असं म्हणतात आणि असे जे जन्मजात अभिनेते आहेत महाराष्ट्रामध्ये त्यातले अग्रगण्य अभिनेते म्हणजे प्रभाकर पणशीकर, ज्यांना नाट्यसृष्टी मोठ्या आदरानं पंत या नावानं संबोधित करते. या पंतांना आज आपण आपल्या सह्याद्री वाहिनीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. 41 नाटकं, प्रयोगांची 66 शतकं आणि जवळजवळ 8100च्या वर प्रयोग संख्या असा दणदणीत स्कोअर म्हणजे अगदी सचिन किंवा गावस्करच्या तोडीचा स्कोअर पंतांच्या जीवनाच्या डायरीमध्ये नोंदवला गेलेला आहे. पंतांनी आपल्या नाटकांच्या दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या नाट्यसंपदा या संस्थेच्या नाटकात म्हणा किंवा इतरही नाटकात म्हणा संपूर्ण महाराष्ट्र पेंजून काढलाय आणि रसिकांना प्रचंड आनंद दिलेला आहे. पंतांच्या आयुष्याचा गौरव नुकताच महाराष्ट्र शासनानं रंगकर्मींसाठीचा म्हणून जो जीवनगौरव पुरस्कार आहे तो पहिला जीवनगौरव पुरस्कार पंतांना देऊन त्यांचा सार्थ गौरव केलेला आहे. त्यांना आज आपण बोलतं करणार आहोत. त्यांच्या तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही त्यांना विचारणार आहात. पण त्यांचा आमचा सह्याद्री वाहिनीचा फोन नंबर देण्यापूर्वी पंतांना जेव्हा जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्यावेळीची एक चित्रफीत आपण पाहूया आणि त्यानंतर त्यांच्याबरोबरचा संवाद सुरू करूया. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांचं त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सौभाग्यवती पणशीकरांसह वेदमंत्रांच्या उद्घोषात अभिष्टचिंतन करण्यात आले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते पंतांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राज्य शासनातर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार या नावानंच यापुढे दिला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करताच टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचं स्वागत झालं. यावेळी अशोक पाटोळे लिखित पंत रिटायर होत आहेत हा एक अंक सादर करण्यात आला. पंतांनी अजरामर केलेल्या सर्व व्यक्तिरेखा पंतांनी निवृत्त होऊ नये अशी मागणी त्यांच्याकडे करतात ही यामागची मध्यवर्ती कल्पना. पंत स्वतःही यात सहभागी झाले. तुमच्या सगळ्यांच्या लोपात यापुढे मला वावरता येणार नाही या कल्पनेनं माझं काय हो तसं याचा विचार करा. अरे तुम्ही सगळ्यांनी मला आयुष्यभर साथ दिली. लघोबा तुम्हाला 50 वर्ष साथ दिलीस. मी कधीच कॉलेजमध्ये गेलो नव्हतो पण तुम्ही मला कॉलेजचा प्रिन्सिपॉल बनवला. 36 वर्ष एका कॉलेजचा प्रिन्सिपॉल. पंत आता 76 वर्षांचे आहेत. गेली असंख्य वर्ष रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले त्यांनी आपल्या अभिनयानं. तुमच्या मनातले जे कुठले प्रश्न असतील कुठलाही संकोच न ठेवता पंतांना जरूर विचारा. पंत त्याची उत्तरं नक्कीच देतील. पंत, जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रथमच तुम्ही आमच्या सह्याद्रीच्या स्टुडिओत येत आहे तेव्हा सह्याद्री वाहिनीच्या वतीनं आपलं मनःपूर्वक आम्ही अभिनंदन करतोय. धन्यवाद. आणि आपला संवाद आपण सुरू करूया. हा जीवनगौरव पुरस्कार जेव्हा तुम्हाला प्राप्त झाला तेव्हा तुमच्या मनातल्या भावना काय होत्या नेमक्या? काय झाले, अशा पद्धतीचा एखादा नाट्यकर्मींसाठी पुरस्कार ठेवावा असं माझंच म्हणणं होतं. गेली अनेक वर्ष मी याचा पाठपुरावा केला. यंदा तो जाहीर झाला तो मलाच मिळाला. मला आश्चर्य धक्काच बसला. म्हणजे एप्रिलमध्ये ज्यावेळी मला सांस्कृतिक मंत्री आपले अशोक चव्हाण यांचा फोन आला की यंदा आम्ही तुमची निवड केलेली आहे आणि संबंध मंत्रिमंडळाने विधानसभेने उभं राहून तो या निर्णयाला आपली संमती दिली, तेव्हा मला थोडा धक्का बसला. मला मिळावं अशी म्हणून मी काही धडपड केली नाही. पण रंगकर्मी दादासाहेब फाळके पुरस्कार आहे चित्रकर्मींसाठी, तसा एखादा पुरस्कार असावा, त्यांच्या कार्याचा गौरव केला जावा शासनातर्फे असं मला वाटत होतं. आणि मला मिळाल्यानंतर मी पहिले हबकलो आणि मग मोठा आनंद झाला. आनंद एवढा करता की माझी दखल घेतली गेली. दखल तशी अनेक वर्ष घेतली जाते. मला अनेक पुरस्कार मिळालेत पण शासनानं नाट्यकर्मीची दखल घेऊन त्याच्या पाठीवरती या पुरस्काराची थाप मारली याचा आनंद अवर्णनीय होता. पण हा पुरस्कार मिळण्याच्या मागे जी संपूर्ण तुमची तपस्या आहे त्या तपस्येची जी सुरुवात झाली त्याची काही ती अतिशय वाईट होती. तो काळ असा होता, मी नाटकात काम केलं तो 48, 50, 55 हा काळ नाटकासाठी अतिशय वाईट होता. जुन्या नाटकांमध्ये बंद पडल्या होत्या, ज्या होत्या त्या चालत नव्हत्या. अशावेळी नाटकाचा वेळ डोक्यात घेऊन आपला मुलगा नाटकात काम करण्यासाठी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतोय याचा घरच्या लोकांना निश्चित राग आला.
परिणामी असं काही कारण घडलं त्यामुळे मी घर सोडलं. 1950 घर सोडलं आणि जवळजवळ 7 वर्ष मी मुंबईच्या फुटपाथवरती राहून असे दिवस काढलेत. वा. कोणते मित्र भेटला, कोणी भाऊसोबत खायला घातली, पण डोक्यात एक वेळ होतं. मला साधी नोकरी कुठे मिळाली असते हो, 50-100 रुपये सहज माझ्यापुरते मिळाले असते. हो. पण नाटकाशिवाय दुसरं काही करायचं नाही असे एक जिद्द आकारण ते भूत जे मानकुटीवर ते बसलं झपाटले होतं पण त्याची होतं. भूत गे माय हां. ते मानकुटीवर बसलं होतं. हां. आणि अशा अवस्थेत भटकत असताना केव्हा तरी आपण जे केलेलं असतं त्याचं कुठेतरी उपयोगी पडतं. तत्पूर्वी जी कामं केली होती नाटकात त्यात मी प्रॉम्प्टिंगचं काम मोठ्या हौसेने करत असे. त्यामुळे सगळ्या पात्रांचं टोनी मला माहीत असायचं. त्याचा उपयोग मला झाला आणि पहिलं दिग्दर्शन मला 1951 वयाच्या 21व्या वर्षी गिरगावातल्या एका गणेशोत्सवाचं नाटकाला मिळालं. अरे वा. त्यामुळे काय झालं, आसपासचे लोक तालमी बघायला यायचे. त्यामुळे ह्या चाळीतलं त्या चाळीतलं करता करता वर्षाला 16-17 नाटकं बसवायला लागलं. मानधन विचारू नका मला. कोणी रात्री जेवण दिलं, कोण धोतर जोडी दिली, असंच मानधन होतं. पण त्यापेक्षा मला ज्या व्यवसायात पडायचं आहे, ज्या प्रांतात पडायचं आहे त्या प्रांतात हळूहळू का होईना पण मला मान्यता मिळते ह्याचा आनंद जास्ती होता. आता आपल्याला एक प्रश्न आलाय. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर अंबरनाथहून बोलतायत. पंत काय म्हणतात ते पाहूया. नमस्कार बोला. सर, प्रथम प्रभाकर पणशीकरांशी संपर्क साधायला सह्या देवाईने मला संधी दिली याबद्दल मनपूर्वक आभारी आहे. माझे सर धन्यवाद. 4 प्रश्न आहेत. प्रश्न असे आहेत की अभिनयाची व्याख्या अशी केली जाते की आपण जे नाही आहे ते करून दाखवणं म्हणजे अभिनय. तर याबाबत प्रभाकर पणशीकरांचं काय मत आहे? दुसरा प्रश्न असा आहे की तो मी नव्हेच या नाटकामध्ये स्वतःच्या मुलीलाच त्यांनी आपल्या तू पांढऱ्या पायाची आहेस असं विधान केलं होतं. तर त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये काय भावना निर्माण झाल्या? अर्थात ते नाटक आहे पण त्यांच्या मनामध्ये काय भावना होत्या? आणि तिसरा प्रश्न असा आहे की असं म्हटलं जातं की एक वृत्तपत्रामध्ये 6 महिन्यापूर्वी वाचलं होतं की प्रशांत दामले हे लोखंडेची भूमिका करणार आहेत. पण असं म्हटलं जातं की नाट्यसृष्टीमध्ये 25 वर्ष तरी एखादे नाटक पूर्णपणे लुप्त होतं तेव्हाच ते 25 वर्षानंतर पुन्हा चांगलं चालतं किंवा पुन्हा त्याचं दृश्य स्वरूप येतं. तर यावर आपलं मत काय आहे? आणि आजकाल गंभीर नाटकं फार कमी होत चाललीत. आपण तर बऱ्याच गंभीर नाटकामध्येच भूमिका केल्यात. असं म्हटलं जातं की लोकांना बरेच ताणतणाव आहेत म्हणून लोकांना हसायला किंवा विनोद ऐकायला आवडतात. तर गंभीर नाटकं आता कमी होत चाललीत. त्याचप्रमाणे मराठी नाटकं सुद्धा आता कमी होत चाललीत इंग्लिश माध्यमाचा प्रसारामुळं. तर यावर आपलं मत काय आहे? धन्यवाद. 4 प्रश्न मी पंत लिहून घेतलेले. होय होय. पण तुम्ही प्रश्न खूप मोठे आहेत. आधी लक्षात घ्या, अभिनय शब्दाची व्याख्या. अभिनय म्हणजे कडे नेणे. माझ्यासमोर जो प्रेक्षक बसलाय त्याला एका विशिष्ट परिणामाकडे जो घेऊन जातो तो अभिनेता. तर अभिनयाची व्याख्या मी जे नाही ते करून दाखवणं म्हणजे अभिनय नव्हे. असं असतंच मुळी. मी लबाड माणूस आहे का तरी तो विनोदच्या लबाड माणसाची भूमिका करतो. मी विद्वान आहे का तरी कॉलेजच्या प्रिन्सिपॉलची भूमिका करतो. मी राजकारणी आहे का, हलकट आहे का, दुष्ट आहे का, नाही तरी औरंगजेब करतो. ह्या सगळ्या भूमिका आम्हाला त्या 3 तासामध्ये आणि 30 फुटामध्ये करून दाखवता आल्या पाहिजेत नाटकाच्या शब्दांच्या सहाय्यानं. इथे लक्षात घ्या, नाटकाचे शब्द हे महत्त्वाचे. त्या शब्दांचा मागोवा घेत घेत आपला अभिनय करायचा असतो. असं एखादे विधान केले मी ते लक्षात घ्या की फार मोठ्या आभाळा एवढ्या कल्पना चिमूट एवढ्या शब्दात पकडणे नाटक करायचं कसं आणि त्या चिमूट एवढ्या शब्दाला पुन्हा आभाळा एवढं बनवणं हे नटाचं कसं. तर अभिनयाची व्याख्या साधी आहे, सोपी आहे. एक जुनी व्याख्या तुम्हाला सांगतो इथे विषय निघालेच म्हणून. जो स्वतःची इच्छा नसताना हसतो आणि प्रेक्षकांची इच्छा नसताना प्रेक्षकांना हसायला लावतो. जो स्वतःची इच्छा नसताना रडतो आणि प्रेक्षकांची इच्छा नसताना प्रेक्षकांना रडायला लावतो तो नट. तर ह्या सगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या भूमिका करताना तो आव मला आणावा लागतो. त्या भूमिकेची जी गरज आहे त्या गरजेप्रमाणे दिसावं लागतं, वागावं लागतं, बोलावं लागतं. आपली मानसिक आणि शारीरिक तयारी करावी लागते. म्हणजे अभिनय करणं. दुसरा काय प्रश्न आहे? दुसरा प्रश्न होता, तुम्ही नव्हेच हे नाटकात काम करत असताना आपल्या मुलीलाच तुम्ही तू पांढऱ्या पायाची असं म्हणत असताना एक त्या भूमिकेत शिरल्यानंतर हे करावंच लागतं. नाटकात कुठली भूमिका करताना मी लखोबा लोखंडेचं काम करतो म्हणजे मी हलकट आहे का नाही. पण त्या नाटकामध्ये 3 तास असं वागायचं की समोर माझी बायको जरी गेली तरी तिच्याकडे हलकटासारखंच बघेन मी. ही गरज आहे त्या भूमिकेची. तर माझी मुलगी लहानपणापासून काम करत होती किंवा ते गरज पडली म्हणून माझ्या आगेच नायिकेचं काम तिला करावं लागलं. त्यात मी तिच्यावर वातावरण करतो. तू पांढऱ्या पायाची आहे, समूह आहेस. तिथे मी तिचा बाप नाही आहे. मी लखोबा लोखंडे आहे. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा आणि पुढची गोष्ट तुम्हाला आज विषय म्हणून अश्रून झाली बोलेमध्ये जे बायकोचं काम आहे सुमित्रा, तरी शारीरिक जवळीक आहे बायकोशी. तोपर्यंत निदान 11 फुटा लांब तरी ते पात्र उभं असतं. एकदा असं झालं की आमचं सुमित्रेचं काम करणाऱ्या ज्या अभिनेत्री होत्या त्यांना हार्ट अटॅक आला आणि माझा दौरा होता. माझ्या मुलीनं त्या प्रिय पत्नीचं काम केलं जिच्या शरीराचीच मला स्पर्श करत ती भूमिका करायची. ती कशी केली असेल मी? तर अभिनेता लिप्त अलिप्त असावा. एका बोललं त्या भूमिकेच्या भावभावान लिप्त आणि त्याजवळ अलिप्त असा असावा. दुसरं असं की प्रशांत दामले काही ती भूमिका करतात असं मध्ये मी पण वाचलं. त्यांनी प्रयत्न करावा. माझं सुद्धा मत असं आहे
की जरी मी भूमिका गेली 40 वर्ष भूमिका करून प्रेक्षकांच्या मनावर एक माझं एक गारुड निर्माण झालं असलं तरी इंग्लंडमध्ये बघा हॅमलेट 500 वर्ष होतोय, ऑथेलो 500 वर्ष होतोय. प्रत्येक पिढीतल्या नटाला ती भूमिका करायची एक जिद्द असते आणि त्या जिद्दीत ते काम करतात. सगळे एकसारखे काम करत असं नाही. लॉरेन्स ऑलिव्हर आपल्या पद्धतीने करणार, रिचर्ड पटर आपल्या पद्धतीने करणार. तर हे आपली पद्धत जी आहे ती आपण समजून घेतली पाहिजे, पण अशी काही नक्कल नाही करायची. ही भूमिका जशी मला भावली, मला समजली तशी केली पाहिजे आणि प्रेक्षकांनी मान्य केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तरी ही नाटकं वर्षानुवर्षे पिढ्यानपिढी टिकू शकतील. आणि शेवटचा प्रश्न त्यांचा, गंभीर नाटकं कमी का झालेली आहेत असं वाटतं तुम्हाला? आज एकूणच समाजाची सध्याची अवस्था अशी विचित्र अवस्था आहे. आपण एक थोड्या संभ्रमावस्थेत सध्या एकूणच समाज आहे. त्यात गेल्या 20-25 वर्षात आपल्यावरती जागतिकीकरण वगैरे असल्या गोष्टीमुळं एक प्रकारचं थोडंसं औदासीन्य आलेलं आहे. त्या औदासीन्य आणखी मुळात आपल्याकडे आहेच औदासीन्य. त्यात आपण एककल्ली झालो, आत्मनिष्ठ झालो, मी, माझी बायको, माझी मुलं. ह्या आपल्याकडे समाजाचं आपण काही देणं आहोत ही भावना उरलेली नाही आहे. इन्स्टंटचा जमाना आहे, यूज अँड थ्रो अवेचा जमाना आहे. नाटक बघा, बाहेर आल्यानंतर विसरून जा, बरोबर. अशी नाटककारांची अपेक्षा आहे, निर्माण त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे दीर्घ परिणाम करणारी नाटकं वगैरे प्रेक्षकांना आता हल्ली फारशी आपण करत नाही आहोत तसं नाही. मला प्रेक्षकांचे माझं मत वाईट नाही, प्रेक्षक चांगलेच आहेत, पण त्यांना चांगलं सातत्याने दाखवलं पाहिजे, त्यांच्या आवडीला वळण लावू शकतो. वळ लावलं पाहिजे. हे आपण केलेलं आहे गेले 150 वर्ष. भानुदास भोईर आपल्याशी बोलतायत. पंत, बोला भानुदास. नमस्कार साहेब. बोला बोला. साहेब, प्रवासा साहेबांना मला असं विचारायचं आहे की आपल्या अशी एखादी आठवण आहे की सामाजिक राजकारणात लोक असतात, बोला बोला. राजकारणात जे लोक असतात त्या लोकांविषयी आपल्याला काहीतरी एखादं असं नाटक करावं की ज्यामुळे समाज प्रबोधन होईल आणि समाजाला काहीतरी चांगलं असं मार्गदर्शन आपण करता येईल. भानुदास भोईर यांनी प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर काय द्याल? काय आहे, समाजात जो दंभ आहे, जो खोटेपणा आहे, त्याच्या विरुद्ध साहित्याने नेहमीच आवाज उठवलेला आहे. आपल्या मराठी नाटकांनी गेली 150 वर्ष हेच केलेलं आहे. आपलं पहिलं सामाजिक नाटक आहे गोविंद बल्लाळ देवलांचं शारदा. तेव्हा जरठ बाला विवाह व्हायचा, म्हणजे म्हातार माणूस तर 8-9 वर्षे मूल लग्न करायचा. त्या प्रथेविरुद्ध लिहिलेलं पहिलं सामाजिक नाटक आहे ते. आणि मराठी नाटकांनी मराठी प्रेक्षकाला कायम सजग सतर्क ठेवण्याचं काम केलेलं आहे. तत्कालीन त्यांनी नाटकं आहेत, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची सामाजिक सुधारणावरची नाटकं आहेत, त्यानंतर खाडिलकरांची नाटकं आहेत ते राजकारणावरची आहेत, कर्झनशाहीविरुद्ध त्यांनी नाटक लिहिले, कीचकवध, भावबंदकी. ह्या सगळ्या नाटकांनी समाजमानस तयार करण्याचं काम केलेलं आहे. मामा वगैरे नाटकं, अत्र्यांची नाटकं, या सगळ्यांनी कायमच हे काम केलेलं आहे. हा मराठी माणूस आपल्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये सर्वात प्रगत मानसिक जो आहे तो मराठी माणसाचाच आहे. ह्याचं कारण नाटक, उत्तम नाटक आपण नाटकाच्या माध्यमातून समाजाला सतत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याचबरोबर नाटक फार शिकवतं असं नाही, कर्मणुकीच्या माध्यमातून शिकवतं. एकच प्याला बघून कोणी दारू सोडली असं वाटत नाही, इव्हन त्या काम करणं नटाने पण सोडली नाही. पण त्याचा एकंदर परिणाम जो आहे की कुठल्याही व्यसनाच्या फार तुम्ही आहारी गेलात तर आपण आपलंही वाटोळ करतो, आपल्या कुटुंबाचंही वाटोळ करतो. हा एक संदेश त्या नाटकात आपण देण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणजे नाटकाचे उदाहरण बघा. हे नाटक लिहिल्यानंतर आत्रे साहेबांवर खूप टीका झाली की एका खलनायकाला तुम्ही मोठा केलात. बरीच टीका झाल्यानंतर आत्रे साहेबांनी उत्तर दिलं एका जाहीर ह्याच्यामध्ये की तो काझी किती हलकट होत आहे दाखवण्याचा माझा उद्देश नाही, आपण किती बावळत, आपण किती उथळ आहोत हे दाखवणं उद्देश आहे. तर हे 45 वर्षापासून नाटक आहे, तो उथळपणा संपला आहे का? आजही जे वय वाढलेल्या मुली अशाच पद्धतीने फसतायत. त्या काझींचा 8-10 काझी आपल्या ह्या महाराष्ट्रात निर्माण झाले. पण तरीही समाजाला सतत धोक्याचा कंदील दाखवण्याचं काम या नाटकाने केलेलं आहे, या शंकाच नाही. मंजुळा शेणॉय पवईहून आपल्याशी बोलतायत. बोला मंजुळाजी. नमस्कार. नटसम्राट पणशीकर पंतांना विनम्र अभिवादन. जीवन गौरव पुरस्काराबद्दल अभिनंदन. आपल्या विविध प्रकारच्या भूमिका आपल्याला मिळालेल्या आहेत. आपण खरोखरीच लकी आहात. आम्ही आपले बहुतेक भूमिका बघितलेल्या आहेत आणि खूप आवडल्या. तुम्हाला स्वतःला आवडलेली भूमिका आणि अशा प्रकारची भूमिका पुनश्च करावी अशी वाटणाऱ्या भूमिकेविषयी जरा सांगाल का? धन्यवाद. खरं मी सुदैव नट आहे की मला वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका मिळाल्या आणि माझ्यावरती कुठलाही शिक्का बसला नाही. विनोदी नट, गंभीर नट, खलनायक असा कुठलाही शिक्का बसला नाही. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका मला करायला योगावर मी कधी प्रयत्न केला नाही. कुठल्याही नाटकाला माझ्यासाठी काही लिहा म्हणून सांगितलं नाही. या सगळ्या भूमिका माझ्याकडे मला शोधत आल्या. नाटककार नटाला तसे शोधत आल्या आणि या सगळ्या भूमिका करताना केल्यानंतर आता असं वाटतं. त्यांनी काय विचारले प्रश्न
की तुम्हाला अत्यंत आवडलेली भूमिका. हां, ते सांगणं थोडंसं कठीण असतं, कारण आईला आपलं शेमडी पोरं जरी असली ते प्रिय असतात. ह्या सगळ्या भूमिकांनी मला वेगवेगळ्या पद्धतीचा आनंद दिला आहे. तोविनीज नाटकाने माझ्यातला हलकट मिश्किलपणा आहे, मला कायम तरुण ठेवण्याचं काम या तोविनीज नाटकात केलं. वयाच्या 70 भूमिका कशी करत होतो मी, त्यातल्या मिश्किलपणामुळं त्याने सतत मला टवटवीत ताजं ठेवलेलं आहे. अश्रून झाली बोले माझ्यातल्या प्रामाणिकपणाला खाद्य आहे ते. इथे उषा मृत्यू हे वेगळ्या कारणाकरता मला आवडतं. ह्या सगळ्या भूमिका वेगळ्या कारणासाठी मला आवडतात आणि भूमिका आवडल्याशिवाय करता येत नाही. नाटकात भूमिका करणं म्हणजे केवळ नाटकाची वाक्य पाठ करून बोलणं नसतं, ती वाक्य जगणं असतं, त्या शब्दांना चेतना देणं असतं. आत्ताच तुम्ही अश्रूंची झाली फुलेचा उल्लेख केला. त्याचं एक नाटकाचं काही अंश आपण आता छोटासा आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहूया. पांगाम दृष्टिम स्पृशसि बहुशो वेपथुमती, चलापांगाम दृष्टिम स्पृशसि बहुशो वेपथुमतीम, रहस्याख्या येव स्वनसि मृदु कर्णांति कचरः, करौ व्याधुन्वत्याः पिबसि रति सर्वस्वमधरं, वयं तत्वान् वेषान् मधुकर हतास्त्वं खलु कृती. वा, वयं तत्वान् वेषान् मधुकर हतास्त्वं खलु कृती. वा. आम्ही इथं आहोत म्हटलं. हा? नाही म्हटलं आम्ही इथं आहोत. हा. घटकाभर ते पुस्तक बाजूला ठेवलं तरी चालेल. अगं कालिदासाचं शाकुंतल म्हणजे मजा आहे, मजा. तुझे इकडे तुला वाचून दाखवतो. चला पांगाम दृष्टीम स्पृशसी बहुशो वे. नको. त्यापरीस तुम्हीच या ना इकडे. बघा तरी माझा पारिजात कसा फुलांनी बहरलाय तो. अगं पारिजात तर माझ्या घरात बहरलाय. त्या पारिजाताला काय पाहायचंय? हा पारिजात पहा. हा, 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 हा. शाकुंतलाची धुंदी चढली वाटते इतक्यात. अगं धुंदी चढण्यासारखं काव्य आहे या नाटकात. एखाद्याला वाटेल हा? की तुम्ही गणिताचे प्रोफेसर नसून संस्कृतचे प्रोफेसर आहात. कमाल आहे बोलतो लोकांची. अगं म्हणजे गणिताचा प्रोफेसर झाला म्हणजे काय त्याने सर्व संघ परित्याग करून संन्यास घेतला असं लोक म्हणतात. लोकांचं जाऊन दे. तुला काय वाटतं? मला नाशिक इथून रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. बोला रवींद्रजी. नमस्कार प्रदीपजी आणि पंत. हा नमस्कार. माझेही 4 प्रश्न आहेत. मी चांगलीच तयारी केली तुम्हाला प्रश्न विचारायला आज. अरे वा. आणि केव्हाच मी एक्साइट झालोय प्रश्न विचारायला. हा विचारा. पहिला प्रश्न माझा असा आहे की तोमी नवेच्या एकूण अनुभूतीमध्ये आपल्याला असं नक्की काय वाटतं की प्रेक्षक आणि नट यामधला जो दुवा असतो तो तुम्ही चांगला कॅच केलेला आहे असं मला वाटतं. याचं गमक निश्चित काय आहे ते सांगावं, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की संपूर्ण तुमच्या एकूणच नाट्य कारकिर्दीमध्ये जसं कुठल्याही नटाच्या करिअरमध्ये एखादा टर्निंग पॉइंट असतो, असा कुठला आपल्याला टर्निंग पॉइंट वाटला का? आणि तिसरा प्रश्न म्हणजे आपण काय आपली आत्मकथा वगैरे लिहिणार का? आणि चौथा म्हणजे आपल्या संपूर्ण नाट्य कारकिर्दीमधील उत्कृष्ट एखादा डायलॉग आपण ऐकवावा, ही माझी फरमाईश आहे प्लीज. धन्यवाद. पंत आपल्याला मी 2दा नाशिकला भेटले प्रत्यक्ष. खूपच चांगली. हा, त्यापैकी त्यांनी आत्मकथा ते तिसरा प्रश्न जो होता लिहिणार का, मला वाटतं पंत तुम्ही ते पुस्तक लिहिलेलं आहे. हातातच घ्यावं नुकतंच आणि प्रसिद्ध झालंय. प्रेक्षकांना ते दाखवावं इथं तुमच्या समोरच्या कॅमेराला, की तोच मी, म्हणजे तो मी नव्हेच याच्या ह्यावर तोच मी या नावाचा माझं आत्मकथन मी नुकतंच प्रसिद्ध झाले. 3 डिसेंबरला याचं प्रकाशन समारंभ नागपूरला झाला. त्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर परस्पर आपण दिलेला आहे. आता तो प्रेक्षक आणि नटातला दुवा जो तुम्ही कॅच केला होता तो मी नव्हेच सादर करत असताना त्याचं काय गमक काय होतं? गमक असं आहे की त्या नाटकात लखोबाच्या माध्यमातून आपण सुशिक्षितांची आणि उथळ लोकांची जी टिंगलटवाळी करतो ते करताना सतत मला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत राहतो. त्यांच्या मनात अरे काय मूर्ख मुलगी आहे, एवढी शिकलेली MA झालेली मूर्खासारखी काही चौकशी करता लग्न कशी केली, कसं केलं हिनं, हे प्रेक्षकांच्या मनात जे प्रश्न निर्माण होतात ते माझ्या अभिनेते व्यक्त होतात. म्हणून लोक त्या लखोबा लोकांनी जरी हलकट असला तरी ते प्रेमात पडले. त्याला मी लव्हेबल रास्कल म्हणतो. तो रास्कल खरा पण लव्हेबल रास्कल. बरोबर. नंतर तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट असा कुठला होता की पुन्हा सगळं बदलूनच टाकलं त्यांनी? खूपच. आता मी म्हटलं सकाळी मगाशी म्हटल्याप्रमाणे शाळेच्या नाटकात काम केलं, आयुष्याची दिशाच बदलली. तोबेनेसारखं नाटक मिळालं, एकाच नाटकात एकाच नटाला 5 बरेच टर्निंग पॉइंट्स. हो, त्यावेळी सगळ्यांचं वर्णन करत नाही मी, पण पण असून झाले पहिला प्रयोग झाला 8 ऑक्टोबर 1962. अत्रे साहेब त्या प्रयोगाला आले होते. त्याने मी काम करणं फारसं पसंत नव्हतं. कोण आपण शिकर म्हणाले. पण नाटक झाल्यानंतर त्यांनी जे कौतुक केलंय माझं, ज्या शब्दात कौतुक केलंय, मला रडू आवरेना हो. माणसाला कौतुकही सहन होत नाही फारसं, जशी दूषणं सहन होत नाहीत. आणि मी त्या जिथे अत्रे साहेब उतरले होते बंगल्यामध्ये बाहेर जाऊन रडायला लागलो मी. मला रडू आवरेना.
किती दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आजचा दिवस माझ्या आयुष्यात उगवला आहे. मला माझे वडील आठवलेले, बायको आठवलेले, सगळे माझे ज्यांनी यांनी मला मदत केली, ज्याच्यावर मी माणसात राहिलो ते आठवायला लागले. मग रांगणेकर साहेब बोलवायला आले, जुस्ताबी बोलवायला आला, आणि मग अत्रे साहेब स्वतः आले, माझे डोळे पुसले आणि रडतोस काय म्हणाले, असा आजचा दिवस तुझ्या आयुष्यात सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. त्यावेळी जो आशीर्वाद दिला अत्रे साहेबांनी तुम्हाला अजूनही उपयोग पडला आहे. वा. तुम्हाला त्यांनी एक तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारला होता की तुमच्या कुठल्या तरी नाटकातल्या भूमिकेचे काही डायलॉग्स तुम्ही म्हणा, ते तर तुम्हाला मी सांगणार आहे, ती फरमाईश करणार आहे. पण तत्पूर्वी श्रेयस पेडणेकर दादरून आपल्याशी बोलतायत, ते काय म्हणतात पाहूया. बोला श्रेयस. हा. बोला. हॅलो, हा बोला श्रेयसजी बोला. मी श्रेयस पेडणेकर बोलतोय दादरवरून. हा. आणि मला हे 2 प्रश्न आहेत. हम्म. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही नवीच आणि नटसम्राट या दोन्ही नाटकामध्ये तुम्ही भूमिका केल्या होत्या आणि त्या तुमच्या दोन्ही भूमिका गाजल्या. तर या नाटकांबद्दल एक छोटासा किस्सा आम्हाला सांगा. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण नाट्यसृष्टीत येण्यासाठी कोणती मेहनत घेतली आहे. धन्यवाद. हम्म. तोबिनोचा किस्सा सांगायचा म्हणजे आमचा बेळगावला प्रयोग होता, म्हणजे 6 प्रयोग होते. हम्म. आणि प्रत्येक प्रयोगाला दुसरा अंक समजला की एक व्यापारी तिकीट काढलेले आतमध्ये यायचे आणि चहाचा याचा आग्रह करायचे. मी सहसा जात नसते. लोक कौतुक कलाकारावरती लोक प्रेम करतात, काहीतरी खायला करतात, आपलं पोट अपसेट होतं. तिसऱ्या दिवशी म्हणाले की उद्या तुमची विश्रांती आहे, तुम्ही उतरला आहे मला माहीत आहे, मी घेऊन जातो आणि अर्ध्या पाऊंटच आणून सोडतो. मला नाही म्हणता येईल. हम्म. बेळगावमध्ये मोठे प्रसिद्ध व्यापारी करतो, मोठा बंगला त्याचा पॅलेशियल ज्या म्हणून वापरसा. गेलो दिवाणखान्यात, सगळे माणसं सगळ्यांचा परिचय करून दिला, वडील काका अमुक तर मोठं म्हणजे एकत्र फॅमिली. आणि मी विचार करतो मला एवढ्या कौतुकाने का बोलवलं, आणि म्हटल्याप्रमाणे ते चहा आणि मारी बिस्किटं समोर ठेवली, काहीच आग्रह केला नाही. आणि अगदी जेव्हा अर्ध्या पाऊंड त्या परत यायला निघालो तो उंबरठ्यात झाल्यानंतर 1 मिनिट थांबा म्हणाले, ही माझी बायको, ही त्या काजीला दाखवली होती, हुंडा ठरला होता, मुहूर्त ठरला होता, तो दिल्लीला गेला, पकडला गेला म्हणून वाचले आणि नंतर माझ्याशी लग्न झालं. ती बाई सुद्धा 5.5 फूट उंच, गोरी पान, गालावरती सफरचंद, सोनेरी केस, गुडघ्यापर्यंत येणारे. अरे वा. तर मला वाटतं की इतक्या मोठमोठ्या घरामध्ये हा माणूस शिरला कसा. हे सगळे बुद्धिजीवी वर्ग होते, सगळे ज्याची नावं ऐकली की लक्षात येईल, सगळे बुद्धिजीवी वर्ग, चांगले वेल एस्टॅब्लिश म्हणतात तसे, अशा लोकांच्या घरात हा शिरला कसा. हा खरं म्हणजे महानट आहे. आमच्यासारख्या नटांनी ज्याचा दररोज सकाळी फोटो लावून नमस्कार केले पाहिजे, इतका मोठा नट असला पाहिजे तो. कसाही नाही केलं असेल. खरं. आणि दुसरा प्रश्न त्यांचा होता की मेहनत तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये. मेहनत म्हणजे नटांनी मेहनत करायची स्वतः करता करायची असते. म्हणजे एक आवाज, तुमचा आवाज चांगला असला पाहिजे. काही नट आमच्याकडे कोत्या आवाजाचे होते, त्याची बिचाऱ्यांचा प्रभाव पडला नाही. तुमचा स्टेजवरचा रंगमंचावर वावर चांगला असला पाहिजे, तुमच्या शरीरावर तुमचा ताबा असला पाहिजे, छातीतला श्वास चांगला असला पाहिजे, उच्चारण चांगलं असलं पाहिजे, शब्द जो निर्माण झाला आहे तो विशिष्ट भाव व्यक्त करण्यासाठी निर्माण झाला आहे. शब्द कॉमन एक्सचेंज आहे. माझ्या मनातले विचार समोरच्या ऐकणाऱ्या माणसाला कळावेत म्हणून शब्द निर्माण झाला आहे. तर शब्दांचा अर्थ समजला पाहिजे, नटाली महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग उच्चारण. शिरवाडकर म्हणतात नटसम्राटमध्ये, महान नाटकांचे शब्द माझ्या खजिन्यात माझे संग्रही आहेत. शब्द, डोंगरासारखे शब्द, आभाळासारखे शब्द, समुद्रासारखे शब्द, वडव्यासारखे शब्द. हा प्रत्येक उच्चार करताना वडवा समोर वाटला पाहिजे, समुद्र वाटला पाहिजे, आकाश वाटलं पाहिजे. हे किमया नटाची. तर नटाला शब्द कळला पाहिजे, व्युत्पत्ती कळली पाहिजे, हा शब्द का वापरला आहे, कोणत्या अर्थाने वापरला आहे, हे सगळं तुमचं तुम्ही स्वाध्याय आहे. हा स्वाध्याय करत राहिला पाहिजे. आता श्वासाचा कंट्रोल म्हणतात बघा, आमच्या लहानपणी आलटेकर नावाचे फार मोठे नाट्यगुरू होऊन गेले. त्या विचारांचं कौतुक झालं समाजाने. पण ज्यावेळी नाट्य शिक्षणाचा प्रश्न देखील त्यावेळी आलटेकरांना सगळ्यांनी वंदन करूनच हे केलं पाहिजे. इतकं मोठं काम त्या माणसाने केलं. ते नवीन आले मुलांनी एक वाक्य शिकवायचे. ते आता मला एका दबान म्हणता येणार नाही, पण वाक्य केवढं होतं ऐका. मामा वारेकरांच्या माझ्या कलेसाठी नाटक आहे, त्यातलं वाक्य आहे, कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटानं प्रसरण पावणार जीवनाची सूक्ष्म विचेष्टितं उद्धृत व्हायला कोणत्याही कलाकाराला परक्याच्या भोजड भाषेची उसदवार भलावण करावी लागत नाही. 2दा श्वास घेतला मी. हे एका श्वासात म्हणायचं वाक्य. श्वासावरती ताबा असणं, उच्चारावरती लक्ष असणं, या आणि नाटक हे शब्दप्रधान आहे. तुम्हाला शब्द कळलाच पाहिजे. नाटकात काश्मीरचं वर्णन असलं तर मी अशाबद्दल वर्णन करायचं की प्रेक्षकाच्या मनासमोर काश्मीर उभं राहायला पाहिजे. सिनेमात कॅमेरा जातो काश्मीरमध्ये, दाखवून मोकळा होतो. आता इथे उदाहरण निघायला म्हणून सांगतो, औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये इथे उशाळ्यामध्ये एक स्वगत मी म्हणतो. ते स्वगत तुम्हाला शब्दात उच्चाराकरता म्हणून दाखवतो. तो महाराष्ट्रात धर्म बुडवण्यासाठी महाराष्ट्रात आला, 27 वर्ष महाराष्ट्रात राहिला आणि शेवटी काही झालं निराश होऊन तो नगरला मरण पावला.
संभाजीने त्याच्या मुलाला आश्रय दिला. हं. शहजादा अकबर माझा मुलगा एक मिनिट, आपण औरंगजेबाचं ऐकू, पण तत्पूर्वी दिलीप गांधी आपल्याशी काय बोलतात ते बोल- बघू. बोला दिलीपजी. हा बोला. आपण पंचीकर साहेब छानपैकी उत्तर देत आहेत. होय. दिलीप, तुमचा हा, तो बोलतो. टीव्ही जरा थोडा आवाज हा. बंद केलात तर तुमचा तुम्हाला माझा व्यवस्थित प्रश्न आहे. बोलतो. हा माझा प्रश्न असा आहे, हा केला मी. माझा प्रश्न हा आहे की पंचीकर साहेबांनी अधिराज्य चांगल्या प्रकारे गाजवलं नाटक रंगभूमीवरती, हो. पण चित्रपट सृष्टीमध्ये तेवढे आम्हाला दिसले नाही जेवढे दिसायला पाहिजे तेवढे. त्याच्या मागे मूळ कारण काय? काय काय पण राजकारण उत्तर वगैरे द्या. तर नाही ना? सांगतो. एक तर पहिली गोष्ट की त्या चित्रपटाचं मला आकर्षण अजिबात नाही. तिथे मिळणाऱ्या पैशाचं आकर्षण नाही, तिथे मिळणाऱ्या प्रसिद्धीचं आकर्षण नाही. हो. आणि नाटक आणि सिनेमात थोडा फरक आहे. नाटक हे टेक्निकल आहे, आपला सिनेमा टेक्निकल आहे, तांत्रिक अभिनय आहे. मी इकडे मान केली की लाईटवाला ओरडतो, तिकडे मान केली की साऊंडवाला ओरडतो, हे सगळं लक्षात ठेवून काम करायचं. आणि तिसरी गोष्ट अशी की कुठल्याही भावनेचा परिपोष जसा नाटकात होतो 3 तासामध्ये, तसाच सिनेमात होत नाही. सिनेमात आज रागवायचं आणि 6 महिने थोवाडीत मारायची. त्यामुळे ते तुकड्या तुकड्याने काम करणं असतं. तुमचं मन रमलं नाही त्यामध्ये. माझं मन रमलं नाही. तो अभिनय जो आहे जास्ती तांत्रिक आहे. आणि आम्हाला सवय आहे, आमचा पडदा बाजूला असला की माझा बाप प्रेक्षक समोर बसलेला आहे. मी चांगलं काम केलं की टाळ वाजवतो, हसतो माझ्यावर, रडतो. त्यात हा प्रेक्षकांना प्रतिसाद पिण्याची सवय झाली आहे दररोज. त्यामुळे मी सिनेमात रमलो नाही, मालिकामध्ये रमलो नाही, केली कामं लोकांचे आग्रह करता, पण नाही माझं मन रमलं. अजून एक आपल्याकडे क्लिपिंग आहे, ते जरा आपण थोडंसं त्याची झलक पाहूया. मला असं वाटतं गरुड झेप नाटकातलं पण ते क्लिपिंग आहे, ते पाहूया आणि आपली चर्चा अशी सुरू करूया. विठ्ठलदास की हवेली पुरी हो रही है. बाद में जन्म मी सेवाला बे तिथं आमची प्यारी मामी जान शास्ता खान साहेबाची बेगम सारखी त्या सेवाला ठार मारा म्हणून मागे लागली. त्या सेवाला ठार मारायचा की सर्वात ठेवायचा माझा प्रश्न आहे. लेकिन त्या शिवाजीच्या उजव्या हाताची 3 बोटं छाटून एका तपकात घालून आमच्या मामीजानला मी ते नजराणा म्हणून पाठवून देईन. अफजल खानची आतडी याने बाहेर काढली होती काय? या जन्मी शिवाची आतडी बाहेर काढून आग्र्याच्या वेशी टांगून ठेवून मी खुलेआमला बघण्यासाठी. लेकिन खुलेआमचा काय संबंध? तो माझा दुश्मन आहे, माझा एकट्याचा दुश्मन आहे. दरबारमध्ये आमच्या नजरेला नजर देतो काय? आमचा मानाचा विडा फेकून देतो काय? मुंह ऊपर करके उर्मट जबान बोलतो काय? मी ऐकल्यासारखं दाखवलं नाही, लेकिन तो आम्हाला ढोंगी पगळा म्हणाला. हे या 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 कानाने ऐकलंय मी. परवरदिगार, दुश्मन भी कैसा ताकतवर दिया है तुझे. त्याची नजर दरबारात आमच्या. पण तुमच्या काळात म्हणजे तुम्ही जी अनेक नाटकं केली त्या काळात तुम्हाला चांगले नाटककार तुमच्या त्यांचं जे शब्द होते तुमच्या हाताशी होते. अलीकडच्या काळात तसं भाग्य लोकांना, म्हणजे विशेषतः सिरियस नाटकं नाहीत वगैरे अशी तक्रार मगाशी जी केली, म्हणजे शिरवाडकरांचं नटसम्राट म्हणा वगैरे, तर ह्या नाटककारांचं जे एक सामर्थ्य होतं ते तुमच्या पाठीशी होतं. आणि ते कसं, म्हणजे त्यांच्याशी तुमचं खूप इंटरॅक्शन होत असेल, त्या स्क्रिप्ट लिहिली जात असताना त्यात रिव्हिजन्स वगैरे होत असतील, तर अशा तऱ्हेचं काही तुमचा एक संवाद नाटककारांचा आणि तुमचा सातत्यानं होत गेला कायम होत होता. आणि नाटकाचं कथानक सांगितल्यापासून तो नाटक पुरं होईपर्यंत सतत आमचा संबंध असे. बरं. एक एक प्रवेश लिहून झाला की ऐकायचा, त्याच्यावर चर्चा करायची. एखाद्या नाटकाचं उदाहरण तुम्ही सांगाल का? अश्रून झाली फुले उदाहरण आहे मोठं. बरोबर. अश्रून झाली फुले, इथे उषा मृत्यू, या सगळ्या नाटकाच्या वेळी प्रत्येक वेळी नाटकाचं थोडंसं लिहून झालं की ऐकवायचं, चर्चा करायची, रिराईट करायचं, अशा ती नाटकं घडत गेली. त्यावेळी नाटककारांशी आम्ही सतत संबंधित होतोच. आणि एखादं हे नको असं पाहिजे असं पाहिजे असं म्हणण्याची आमची पण क्षमता होती, हे लक्षात घ्यायचं. बरोबर. आम्ही केवळ पोचवून नव्हे, नाटकाला नाटक त्या माणसाकडे नोंद पोचवा नाही, त्या नाटकावरती संस्कार करताना ते तितक्याच डोळसपणे आम्ही पण निर्माता म्हणून आणि नट म्हणून, दिग्दर्शक म्हणून आम्ही पण त्या नाटकावर तुमच्या मताना पण लेखक किंमत द्यायचे देत होते. कारण अभिनीत तुम्हाला करायचे, लोकांच्या पर्यंत न्यायचे. मी नाटकाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणतात तो आहे. त्याचं नाटक, त्याचे शब्द, त्याची भूमिका प्रेक्षकापर्यंत पोहोचवणारा मी आहे. त्यामुळे मला तितकं महत्त्व असलंच पाहिजे नाटकामध्ये, असं माझं मत आहे. पण म्हणजे कानेटकरांचा तुमचा या बाबतीतला अनुभव कसा? खूप चांगला अनुभव. कानेटकर हे अतिशय, ज्याला म्हणतो आपण, म्हणजे प्रतिभावान होतेच. शब्द फारच चांगले होते, संवाद फार छान लिहायचे ते. आणि त्याच्यापेक्षा त्याने वेगवेगळे विषय दिसायचे. आणि त्यांना कुठलाही विषय नाटकाच्याच फॉर्ममध्ये दिसायचा.
म्हणजे त्या नाटकाचं कथानक सांगताना पहिला अंक इथे प्रवेशपळी, इथे प्रवेशपळी, इथे पहिला अंक इथे दुसरा असं सांगायचं आहे. म्हणजे नाटक त्यांचं कथानक त्याच्या डोक्यात तेच नाटकाच्या फॉर्ममध्ये. ही काही लोकांची खासियत आहे. आमचे मधुसूदन कालेलकर ते सिनेमाच्या कथा लिहिणारे, होय. ते सांगते इथे कट, हे द्रौपदी कुंकू लावते कट, पण असं सांगायचे नाटकाचा कथा. बाळ कोरटकर शब्दप्रधान नाटकं लिहायचे आणि आपली परंपरा राखणारी नाटकं त्यांनी लिहिली. उत्तम नाटकाचं वाचन करून वाचनाबरोबर प्रेक्षकांना ऐकणाऱ्या श्रोत्यांना वाहून घेऊन जायचे. शिरवाडकर अतिसंत नाटक वाचणार. शिरवाडकरांच्या वाचनामध्ये कुठे राग, लोभ, प्रेम, द्वेष काही नाही. अतिसंत संयत म्हणतात तसं वाचन असायचं. आणि आमचे हे आत्रे साहेबांचा ऐकायला म्हणजे सांगायलाच नको, जे सगळ्याच गोष्टीवरती त्यांनी हा मुहूर्ताच्या दिवशी 15 ऑगस्ट 1962 या दिवशी आत्रे साहेबांच्या हस्ते मुहूर्त झाला. तर राधेश्यामचा सगळा प्रवेश आधी हातबीत करून दाखवला अरे होता. वा. तो लिहायचा होता प्रवेश, हा. पण तो प्रवेश कसा असणार आहे याची त्यांनी कल्पनामध्ये दिली होती. झलक तुम्हाला दिली. आणि नाटककार हा कुठल्याही नाटकाचा पहिला प्रेक्षक तो असतो नाटककार. बरोबर. शिर्डीहून नंदकिशोर आपल्याशी बोलतायत. बोला नंदकिशोर, बोला. हॅलो. हा नंदकिशोरजी बोला, प्रश्न विचारा. हा, प्रदीप भिडे साहेब आणि नट सम्राट पेंढरकरजी, हम्म. आपणास प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हम्म. आणि माझा प्रश्न असा होता की पेंढरकरजी, आपण इतके जुन्या नाटकांमध्ये भरपूर काम केलं, मी आपला फार मोठा फॅन आहे. हम्म. परंतु आजकाल जे नवीन नाटकामध्ये जे नवीन कलाकार आहेत, हम्म. तर ते फार म्हणजे वेगळ्या पद्धतीने काम करताय, म्हणजे काहीतरी उगाच पैसा कमवण्याचा प्रयत्न काम करताय, खरी कला दाखवत नाही. तर याविषयी आपण त्यांना काय सांगू इच्छिता? काय, प्रत्येक काळाचा म्हणून एक विशिष्ट पगडा असतो. आमचा काळ असा होता की ज्यावेळी समाजाला काहीतरी ह्या माध्यमातून सांगावं, शिकवावं नाही म्हणत मी, पण सांगावं अशी अपेक्षा होती नाटककारांची, तर तशी नाटकं त्यांनी लिहिली आणि ते करणारे नटही तसेच होते. हल्लीच्या नटांना मी बिलकुल दोष देत नाही, हा काळाचा महिमा आहे. हो, आता सगळ्याच ठिकाणी असं झालं आहे, अभ्यासावरती असंच झालं आहे, अभ्यास न करता गाईडचा अभ्यास करायचा आणि मार्कावरून परीक्षा पास होणं, हे जसं झालं आहे तसं नाटकातही झालेलं आहे. 3 घटका कर्मणूक आणि कर्मणूक म्हणजे हसणं, अशी एक चुकीची व्याख्या सध्या नाटककारामध्ये, निर्मात्यामध्ये, नटामध्ये प्रचलित झालेली आहे आणि प्रेक्षक त्याला साथ देत आहे. जो असं एका बाजूला आपण म्हणतो आणि त्याच वेळी काही नाटकं हाऊसफुल चालली, चांगला पैसा मिळवत आहेत, मग त्यांना दोष का द्यायचा? बरं, ही आपली पुढची पिढी आहे, ते समजा चुकत असते तरी त्याला चुकता आहे म्हणून त्याला सारखं धोपटत बसू नये, त्याला त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. त्यांना मी असं सांगू इच्छितो, ह्या नटांना सगळ्यांना, की तुझ्या नावाशी निगडीत एखादी भूमिका करायचा प्रयत्न कर. बहुतेक मोठे नट होऊन गेले, त्यांच्या नावाशी एक भूमिका निगडीत असायची. केशवराव दातेच्या नावाशी औरंगजेब निगडीत होता, कीचक वध नाटकातला भीम निगडीत होता. तर असं प्रत्येक डॉक्टर लागूंच्या नावं होती, नटसम्राटमध्ये भूमिका त्यांच्या संबंधित आहे. अशा मोठ्या नटांच्या बाबतीत बघितलं तर प्रत्येकाच्या नावावरती एक मोठी भूमिका आहे. तशी मोठी भूमिका तुझ्या नावावरती मिळण्याकरता अभिनय कर, आज चांगलं नाटक मिळव, चांगली भूमिका मिळव, जी वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहील. असं केलं पाहिजे. पण तुमच्याबरोबर जे अनेक सह अभिनेते होते, त्या सह अभिनेते जे होते त्या तुमच्या विविध नाटकात, नाट्यसंपदाच्या, त्यांच्या काही चांगल्या आठवणी तुम्हाला सांगता येतील का? कारण हा प्रश्न नॉर्मली पंतांच्या विषयी सगळं बोललं जातं, पण पंतांच्याकडून त्यांच्या सह अभिनेत्यांविषयी, मला खूप चांगले सहकार्य मिळाले. त्यातला महत्त्वाचा म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाडेकर, लहान चढ पण गोरा देखणा, आणि त्यांनी स्वतःची एक प्रतिभा निर्माण केली, यंग अँग्री मॅन. त्यावेळी आम्ही हे अश्विन दहली बोले मला कॉलेज कुमारला आल्या, फारच छान त्यांनी केला. नंतर तो इन्स्पेक्टर फार छान केला. आणि त्याचं काम करताना झोकून देणं हा प्रकार जो होता, तालमीपासूनच प्रयोगाच्या वेळी सुद्धा आधी येणं, सगळं नीट व्यवस्थित बघणं, आपली भूमिका व्यवस्थित करणं, ह्याच्यात फार दक्ष होता. चित्तरंजन कोल्हटकर तसेच त्याच पठडीतले, जुन्या पठडीतले नट, शब्दोच्चारावरती, संवादावरती, आवाज लावण्यावरती लक्ष ठेवणारे, पण भूमिकेत बाट्या कधी टाकलेल्या लोकांनी. माझी भूमिका चांगली व्हायला पाहिजे, प्रत्येक प्रयोग चांगला व्हायला पाहिजे, अशाच पद्धतीने माणसं काम करत होते. सुधा करमरकर 20 वर्ष माझ्यावर त्यांनी काम केली. 8-9 नाटकात त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. भूमिका केवढ्या मोठ्या, ती एवढ्याच जाणीची बाई, पण ती भूमिका एकदा स्टेजवरती गेली आणि वाक्य बोलायला लागली की आवाज काय होता आणि दर्शन काय होतं. फैयाजसारखी मुलगी, ती माझ्याच नाटकात पहिल्यांदा आली. आज 40 वर्ष काम करते ती. आमच्याकडे लहान भूमिका करणे आप्पा गजमल म्हणून होते. आमच्या तोविनज नाटकामध्ये पंखा हलवायचं काम करायचे राधेश्याम महाराजामध्ये, पण इतकं छान पंखा हलवायचे की माझ्यापेक्षा लोक त्याच्याकडे बघत बसायचे. नंतर शशिकांत निघते, शशिकांत निघते, छोटीशीच भूमिका. हो, अश्विन झाली बोले आपल्या तोविनज बदले त्यांनी अग्निहोत्री भूमिका केली, असं छान भूमिका केली. एंट्रीला लोक टाळायची आणि एक्झिटला टाळायची. मी समोर असताना माझे भाव खाणारा नट
हम्म. आप्पा गजबल तर सगळ्यात दुय्यम कलाकार सुद्धा त्यावेळेचे डिव्होटेड म्हणतात तसे होते. हे करताना जे मी केवळ यातनं मला पैसा मिळतोय म्हणून नाही, पण हे करणं माझा व्रत आहे. वा. हे व्रतस्थ लोक होते. तो काळ असा होता हो. शिक्षक सुद्धा व्रतस्थ होते, नट व्रतस्थ होते. त्यात काही पाठाकडे नव्हते असं नाही, होते. हम्म. पण तरीही एकूण विचार जर केला ती माणसं आपापल्या कामावरती प्रेम करणार होते. आणि तुम्ही तुमच्या कामावर प्रेम केलं तर त्यात यश मिळणं फार कठीण गोष्ट नाही. तुम्ही प्रेम करा, जे करता जेव्हा प्रेम करा. प्रेम केलं पाहिजे. रवींद्र चौधरी जळगावहून आपल्याशी बोलतायत. बोला रवींद्रजी. हॅलो बोला. हॅलो. हा बोला रवींद्रजी बोला. पहिल्यांदा दादांचं अभिनंदन हा. जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल. बर. तर दादांना मी असं विचारतोय की आपण नाट्य संगीतावर जे आधारित नाटके सुरू केली होती हा. ती आता एवढ्यात पाहायला मिळत नाही. काय आहे संगीत नाटकाची परंपरा खंडित झाली आहे. आणि जुनी संगीत नाटकं जी होती ज्या काळामध्ये आली म्हणजे गेल्या शतकाची सुरुवात, तो काळ जर रोमॅन्टिसिझम ज्याला काम आपण म्हणतो तसा तो काळ होता. त्याचं साहित्य त्यावेळेचं असंच होतं, लोकांची जीवनशैली तशी होती. ही जी संगीत नाटकं आली सगळी एकतर पौराणिक नाटकं होती किंवा अद्भुतमय नाटकं होती. त्यात ते संगीत शोभून दिसलं आणि एखादं पात्र अभिनय करता करता गातं आणि गाण्यात आपले भाव व्यक्त करतं, असा काही अनोखा प्रकार मराठी संगीत नाटकाने दिला. जगाच्या रंगावर असं कुठलं संगीत नाटक नाही जे मराठी संगीत नाटक आहे तसं. ते नाटक खूप लोकप्रिय झालं. लोकांना संगीत ऐकायला मिळायचं नाही त्यावेळी, तेव्हा लोक नाटकाच्या माध्यमातून संगीत ऐकायला यायचे आणि नाटकं खूप लोकप्रिय झाली. आता काळ बदलला, स्वातंत्र्य मिळालं, सरंजामशाही केली, जहागीरदार गेले, संस्थानिक गेले, आता जीवनाची धकाधकी जास्त वाढली. अशा वेळी आजच्या काळाला अनुरूप असे विषय शोधले पाहिजेत, त्याच्यावरती अशी संगीत नाटकं लिहिली पाहिजेत ज्याचा ताल लोकांना पकडता येईल, ज्याचे शब्द लोकांना पकडता येतील अशी नाटकं लिहिली गेली पाहिजेत. आता काळेटकरांनी अभिषेकने प्रयत्न केला होता लेकरू उदंड झालीमध्ये. त्याचं बिकट वाट वही वाट नावाचं नाटक होऊन गेलं, चंपा गोवेकरी नावाचं नाटक होऊन गेलं. तुमच्या आमच्या आजच्या जीवनावरती आधारित अशी संगीत नाटकं झाली आणि हे संगीत जसं जानपद संगीत असेल तर ती नाटकं लोकप्रिय होतील. कट्यार. पण त्याचबरोबर आम्ही कट्यार काढलं. संगीत नाटकातल्या घराण्यामधलं वैर त्याच्यावरती आधारित नाटक आहे. ते 7 गायक त्या नाटकामध्ये होते. अभिषेकींचं संगीत, धार्वेकरांचं लिखाण आणि दिग्दर्शन आणि वसंतराव देशपांडे, भार्गवराव आचरेकर, प्रसाद सावकार, केवढे मोठे काम करणारे लोक होते. त्याचे भरपूर प्रयोग झाले. खूप झाले, 600 सव्वासाचे प्रयोग झाले. पण त्या नाटकाने एक संगीत जुनी परंपरा जी आहे ती परंपरा, मी ते संगीत परंपरेतील नाटक नव्हे, एका संगीतकाराच्या जीवनावरचं नाटक म्हणून त्या संगीत आलं. जुनी संगीत नाटक संगीत परंपरेवरची नाटकं मला वाटतं शिलेदार भगिनी वगैरे त्यांनी केली. ते बाजूला चालूच होतं. ते चालू होतं. विद्याधर गोखलेने आजच्या अर्वांच्या काळामध्ये संगीत नाटकं लिहिली, ही पताका आपल्या खांद्यावर पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तरी संगीत नाटकांना ज्या अर्थाने एकेकाळी आश्रय होता तसा राहिला नाही आश्रय. आता लोकांना ही नाटकं आता बघणं आवडत नाही. नवीन संगीत नाटकं जी काय तुटपुंजी 5-7 नाटकं गेल्या 25-30 वर्षात आली ती तशी तग धरू शकलेली. ह्याचं महत्त्वाचं कारण काळानुरूप नाटकं यायला पाहिजेत. ही नाटकं आजच्या प्रेक्षकांची आवड, लोकांना संगीत आवडतं. अजून ऑर्केस्ट्रा आणखी नाट्य गीताच्या कार्यक्रमात लोक भरपूर गर्दी करतात. मग नाटकातलं संगीत ऐकायला काय येत नाहीत. काहीतरी कुठेतरी आपलं चुकत असतं पाहिजे. आणि प्रेक्षक कधीच चूक करत नाहीत, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. प्रेक्षक कधीच चूक करत नाहीत, आपण चुकतो. तुमच्या नाट्यसंपदाच्या माध्यमातून देखील तुम्ही नाटकं काढलीत आणि तुम्ही अभिनय देखील करत राहिलात. तर तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेला असेल, तुमचं प्रेम कशावर आहे? तुमच्यातल्या निर्मात्यावर प्रेम आहे का अभिनयावर प्रेम आहे? अभिनेता हा मनापासून निर्मात्यावर प्रेम. बर. मी नट नंतर आधी निर्माता, मी आधी व्यवस्थापक आणि मग नट, अशीच माझी एकंदर स्वतःची धारणा आहे. नाटकात कामं केली मी, पण दिग्दर्शन मी केलं. पण काय झालं, नाट्यसंपदा काढल्यानंतर मग मला दिग्दर्शन करता येईना. नाटकाच्या प्रोडक्शनची जबाबदारी असायची, पैसे उभे करणं, ते खर्च करणं, सगळ्यांकडे कामं करून घेणं. तर मग दिग्दर्शन मी माझ्या अंगावर घेतलं नाही. बाहेरचे दिग्दर्शक बोलवत राहिलो, मी त्यांच्याकडे काम करत राहिलो. पण ते नवीन आता रमेश भाटकरसारखा तरुण मुलगा 25ला आमच्याकडे डॉक्टर घाडेकरांच्या भूमिकेसाठी आला. त्याच्याकडनं भूमिका बसवून घेण्याचं काम मीच केलं. कुलदीप पवारकडनं भूमिका बसवून मीच केलं. किरण भोगले, ही सगळी नवीन पिढी मी शिकवलेली आहे. पण मी दिग्दर्शक त्यांनी जे शिकवलं होतं ते त्यांच्याकडे करून घेतलं मी. पण तुम्ही निर्मात्याला जास्त एवढं महत्त्व कसं देता? कारण तुम्ही लोकांना तर एक उत्तम अभिनेते आहे. निर्माताच हा सर्वश्रेष्ठ असला पाहिजे असं माझं मत आहे. कारण निर्माता कोण? ज्याला प्रोड्युसर शब्दाचा अर्थच आहे की त्याला नाटकाची सुद्धा माहिती, नाटक लिखाणाची माहिती असली पाहिजे, दिग्दर्शनाची माहिती असली पाहिजे, अभिनयाची माहिती असली पाहिजे, नेपथ्याची माहिती असली पाहिजे, या नाटकाला कपडे करून ते असावेत, रंगसंगती काय असावी, संगीत कसं असावं, हे सगळ्या गोष्टीची माहिती असलेला तो निर्माता.
तर पैसे निर्माण करणं निर्माता नव्हे, पैसे खर्च करणारा निर्माता तो फायनान्सर. बरोबर. तर निर्माता ह्या व्याख्याला अनुरूप जर निर्माते निर्माण झाले, इव्हन नाटकाला सांगून हे बरोबर नाही, असं नाही, असं करा, असं नाटककाराची पण बाजू- नाटकावर प्रेम असणारा माणूस हो, पाहिजे हो, मुळात. ते तर पाहिजेच, ते पाहिजे. मी नट आहे, आता मी नट आणि नाटक कंपनी असल्यामुळे मी कामं केली, पण ही कामं सगळी स्वेच्छेने नाही केली, कोणती लादली माझ्यावर. जसं रांगणेकरांच्या आग्रहामुळे तोहिनच केलं, कानेटकरांच्या आग्रहामुळं अश्रून झाली फुले केलं, असं कोणातरी आग्रहामुळे या भूमिका केल्या. मी स्वतः जे वर्णन करतो, मी रडत राहून नट आहे. कोणतरी मला घोड्यावर बसावं लागतं, बसल्यानं चांगला बसतो मी, पण कोणतरी बसावं लागतं. एक मला सांगा पंत, की बंगाली रंगभूमी आणि मराठी रंगभूमी महाराष्ट्रातली यांना अगदी अग्रगण्य असं स्थान आहे आपल्या देशामध्ये. आणि तुम्ही नाटकाच्या निमित्तानं महाराष्ट्र जवळजवळ अनेकदा फिरून काढलेले आहेत, पिंजून काढले आहेत, असा मी शब्द मगाशी वापरला. होय. म्हणजे एखाद्या मंत्र्यांनी देखील महाराष्ट्र पाहिला नसेल इतका महाराष्ट्र पंतांनी पाहिला असं मी म्हणेन. तुम्हाला महाराष्ट्रातले गावोगावी प्रयोग करत असताना तिथले प्रेक्षकांची अभिरुची ही तुम्हाला कशी जाणवत गेली? फारच चांगलं. महाराष्ट्र कसा वाटला तुम्हाला? फारच चांगला, हां. फारच चांगला. लहान लहान गावात जो प्रेक्षक येतो तो सुद्धा नाटकाची जाण असलेला मिळाला. आणि मगाशी बंगाली रंगभूमीचा उल्लेख तुम्ही केलात. बंगाली रंगभूमी फक्त कलकत्त्यामध्ये आहे आणि त्या रंगभूमीवरती कम्युनिस्ट प्राण्याचं खूप आक्रमण आहे. आपली जी रंगभूमी आहे, विशेष व्यावसायिक रंगभूमी, ही पार बेळगावपासून तो नागपूरपर्यंत सर्वदूर पसरलेली आहे आणि सगळ्या ठिकाणी नाटकावरती तितकंच प्रेम आहे. पुलंनी एक जे म्हटलं होतं की महाराष्ट्रात 55 भटक्या जमाती आहेत, 56वी जमात नाटकवाले. तर हे नाटकाविषयी प्रेम जे आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला एका ठिकाणी राहता येत नाही हो. त्यांच्याकडे अमेरिकेने कौतुक होतं, त्यांच्याकडे एक एक थिएटर एकेका निर्मात्याकडे 6-6 महिन्याकरता असतं. तो सॉलिड जिना करू शकतो, वरदामधला दाखवू शकतो, धाडधाड करत लोक खाली उतरतात चढतात, आम्हाला नाही, आमचा जिना लटपडत असतो. त्या नटाला धाडधाड उतरतं माहिती आहे, तो तुटून पडायला. तर ह्या धोके आणि एक अर्ध्या आणि पाऊण तासात सेट लावायचा. आम्हाला मेकअप करायचं पाऊण आणि 1 तास मिळतो. बरोबर. काय कसं करायचं. पण त्याही अवस्थेत उत्साहाने आम्ही कामं करतो, नवीन नाटकं करतो. आता इथे ओशाळ म्हणून नाटकात आम्हाला कपडे पटायला जागा पुरत नाही, इतके कपडे आहेत. त्याची इस्त्री करायला 2 तास लागतात आणि थिएटर मिळत नाही. काय करायचं. पण त्या अवस्थेत त्या सगळ्यावर मात करून मराठी माणूस, मराठी नाटक वेडा माणूस नाटकं बघायला येतो आणि नाटक वेडा माणूस नाटकं करत राहतो आणि करत राहिला आहे. मला त्याचं कौतुक जास्त आहे. पनवेल इथून ज्योत्स्ना देऊस्कर आपल्याशी बोलत आहेत. बोला ज्योत्स्नाजी. हॅलो. हां बोला. हां, मी ज्योत्स्ना देऊस्कर पनवेलून बोलते. पंत, तुम्ही कोकण प्रांताचे अध्यक्ष, मी संस्कार भारतीची पनवेलमधली कार्यकर्ती आहे. नाट्यसंपदाचं तुमचं जे कट्यार काळजात घुसली नाटक आहे ते आता नवीन पिढीला आम्हाला दाखवायचं आहे, तर कधी सह्याद्री यांना म्हणून दाखवता येईल का ओरिजिनल संचातलं? ओरिजिनल काय अडचण झाले. वसंतराव देशपांडे काम करत असताना ते टी व्हीवरती झालं, पण आपल्याकडे टिकवून ठेवायची काही सोय नसल्याकारण ते टिकलं नाही. आणि आत्ता आम्ही 5-7 वर्षापूर्वी जे कट्यार काळजात घुसली केलं ते वसंतरावांचं शिष्य चंद्रकांत लिमये ह्यांना घेऊन केलं. आणि त्याच्या आता सीडीज बाहेर पडतील, पण ते सह्याद्री चॅनल दाखवतील की नाही मला सांगता येत नाही ना. माझ्या कक्षातला ही बाब नव्हे. पण कट्याच्या कॅसेट्स निघत आहेत लवकरच, सीडीज निघत आहेत लवकर, त्या तुम्हाला बघता येतील, त्याच्यावरून अभ्यास करता येईल. हां, आत्ताच आपला विषय झाला की महाराष्ट्रातला गावोगावचा प्रेक्षक. तुम्हाला काही असे एक अनोखे असे अनुभव तुम्हाला काही खूपच आलेले आहेत? त्यातला एखाद दुसरा असा खूपच आले. तुम्हाला सांगतो, एकदा रणजित देसाईकडे गेलो होतो कोवाडला, त्याचं एक नाटक मी गेलो. कोवाड हे महाराष्ट्र टोक आहे, कोल्हापूर जिल्ह्याचं टोक. तिथे 4-5 मैलावरती कर्नाटक सुरू होतो. बरोबर. तर त्यांची गप्पामध्ये बसतो असताना त्यांचे उसाचे मळे शेतकरी आले. त्यांनी ओळख करून दिली पणशीकर, म्हणजे ते उभे राहिले. इथनं 17 मैलावरती बेळगावला जाऊन तुझं नाटक बघितलं आम्ही, तो बी नव्हे, आमच्या बायका बोलून कधी बघायचं. म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं, आमच्या गावी नाटक व्हायला पाहिजे. त्याचं गाव आहे डोंगराच्या उतारावर बसलेलं, खाली ताम्रपर्णी नदी. म्हणजे येतो, मला रिव्हॉल्विंग फिरता रंग म्हणजे बसेल अशी सपाटी करून द्या. 4 महिन्यांनी पत्र आलं, तुम्ही म्हटल्यामध्ये बुलडोझर आणला आणि सपाटी केलेली आहे, आता तारीख द्या. पण पौर्णिमेच्या आसपासची तारीख द्या, नाटक संपवून आपापल्या गावाला लोकांना द्यायला चंद्राचा प्रकाश मिळाला पाहिजे. तारीख दिली, आम्ही गेलो. त्यांनी भीत 150 खुर्च्या कोळव्या गेल्या होत्या 5 रुपये आणि संबंध डोंगर 2 रुपये. आणि संध्याकाळी 7 वाजता तिकीट विक्री नाही. आणि 7 वाजता एका रस्त्यावरती एक वाडा होता, 3 खिडक्या, गॅस बत्ती लावून तिकीट विक्री सुरू झाली. प्रत्येक शेतकरी मुंड्यासुद्धा पैसे काढतो, 2 रुपयाची 40 तिकीट द्या, 20 तिकीट द्या. 11-11:30 तिकीट विक्री झाली. डिसेंबरचे दिवस, हेच दिवस. झापं बाजूला लावलेली, तर्टल लावलेली. रणजितने उद्घाटन केलं. 11:30 नाटक सुरू झालं. इस्त्री केलेले कपडे सगळे दव पडल्यामुळे भिजले होते. पण ते नाटक बघताना आनंद केवढा होता.
ते 150 खुर्च्या समोरून डोंगर माणसाने भरला होता, पांढरा शुभ्र दिसत होता डोंगर. वा. आता तिथे ते नाटक झाल्यानंतर ते लोक माझ्याकडे आले. व्यवहार काहीच बोललो नव्हतो. पिशवी घेऊन आले पैसे घेऊन सगळे. बरं. त्यात ते तुम्हाला पाहिजे एवढे घ्या. म्हटलं असं नाही, तुम्ही जर माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट नाही बरोबर मागितला असता तर मी तुझ्याकडे तो काळ मी 4,000 रुपये घेतले असते. तेवढेच 4,000 मला द्या, बाकी तुमचे. पैसे मोजले माझ्यासमोर 14,500 रुपये. बापरे. 2 रुपयांनी कल्पना की किती माणसं असतील. हो. आता हा आनंद कुठे आहे? एअर कंडिशन थिएटर सगळ्या सोयी असतात, थिएटरमध्ये सगळेच प्रयोग करतात. हो. असे किती प्रयोग करावेत मी जिथे काहीच सोय नाही. हां. अशा ठिकाणी जिथे राहायची सोय नाही, जेवणाची सोय नाही, स्टेज चांगलं नाही, पण तिथे जाऊन प्रेक्षक चांगला ना. पण प्रेक्षक गोव्यामध्ये इतक्या लहान ठिकाणी प्रयोग केले, वराळात प्रयोग केलेत आणि लोक कौतुकाने येतात नाटक पाहायला आणि आतमध्ये येऊन सांगतात, आज तुमच्या वेळी आम्हाला नाटक बघायला मिळालं. वा वा. असे खूप प्रयोग केलेत मी. वा. शरद जोशी दादरहून आपल्याशी बोलतायत. बोला शरद. आपण दोघांना सप्रेम नमस्कार. हो, धन्यवाद. पणशीकर साहेब, आपली घराण्याची परंपरा पाहिल्यास आपण नटसम्राट होण्यापेक्षा कीर्तन केसरी झालो असतो तर जास्त भर झाला असतं. आपण नट होण्यापेक्षा कीर्तनकार म्हणून व्रत घेतलं असतं तर असा विचार आपल्या मनाला कधी स्पर्श करून जातो का हो? नाही, जो पेशा मी पत्करला आहे त्यात मी काही चूक केली असं मला अजूनपर्यंत कधी वाटलं नाही आणि वाटणारही नाही. मी कीर्तनकाराचा मुलगा आहे का शास्त्राचा मुलगा, ती परंपरा चालवणारे लोक आहेतच पुढे. पण केव्हा तरी एक किडा माझ्या मनात असा वळवळला नाटकाचा आणि त्याचा पाठपुरावा मी केला. आयुष्यभर नाटकाचं आयुष्य जगलो. त्याचा यत्किंचित एक कधी चुकून सुद्धा मनात विचार येत नाही आपण कीर्तन केसरी व्हायला पाहिजे होतं. पण झालो असतो तो उत्तम कीर्तनकार झालो असतो. मी शास्त्री झालो तो उत्तम शास्त्री झालो असतो. ज्या व्यवसायात पडलो असतो त्या व्यवसायात उत्तमात उत्तम बनण्याचा प्रयत्न केला असता. आणि तेच काही अंशी ती धुरा मला वाटतं तुमच्या बंधुराजांनी, दाजींनी. दाजी आहेत. हां, खरं. म्हणजे ते कुटुंबामध्ये कोणीतरी ते आहे. माझी मुलगी आहे ना, हो. माझी धाकटी मुलगी मुंबई युनिव्हर्सिटीची संस्कृत घेऊन फर्स्ट क्लास फर्स्ट आहे. अरे वा. ती रुजावन लेक्चरर होती संस्कृतची आणि आता संस्कृत प्रचाराचं काम करते, तरंगणी खोत म्हणून. बरोबर. तर आमची परंपरा ती पुढे चालवत आहे. हां. दाजी आपल्यापर्यंत चालवत आहेत आणि परंपरा चालवणं हे जितकं. मग आता पेशव्यांचं काय म्हणाल तुम्ही? हो. कोकणातले भिक्षुक मुंबईला आले, हातात तलवार घेतली आणि ते फार मोठे तलवार योद्धे. वादळून गाजले. तर परंपरा मोडावीच लागते. मी मोडली. मला एक सांगा की या संपूर्ण तुमच्या जीवनाचा तुमच्या कुटुंबाला खूप त्यांना हे सहन करावं लागलं असेल. कारण तुमचं 25-30 प्रयोग महिन्याला, तुमची भेट न होणं किंवा तुमची मुलं त्यावेळेला वाढत असणं, ती जबाबदारी मला वाटतं बहिणींनी पूर्णपणे समर्थपणे सांभाळली असेल. पण ते असं होतंच. आमचा व्यवसाय फिरतीचा व्यवसाय करायला घरामध्ये काय आहे काय नाही मी कधीच बघितलेलं नाही. माझी मुलं कुठल्या शाळेत आहेत आणि कितवीत आहेत, कुठल्या शाळेत माहीत हो मला, पण कितवीत आहे मला कधीच सांगता आलं नाही. मुलांच्या लग्नाच्या बाबतीत मी काहीही केलं नाही. मुलं बघण्यापासून स्थळं बघणं, ते व्यवहार ठरवणं, हॉल बुक करणं सगळं त्यांनी केलं. मी घरातल्या देवाकडे एक पत्रिका फक्त ठेवली आणि त्यातही गमत अशी की सगळ्या लग्नाच्या वेळेला मी कुठेतरी अडकलेलाच. माझ्या लग्नाच्या वेळी असंच होतं. चिपळूणला अचानक दौरा ठरला. मी दौऱ्यातनं मध्येच उठून आलो, लग्न केलं आणि परत गेलो. तर हा व्यवसाय, तर तुम्ही एकदा सैनिकाचा व्यवसाय पत्करला की मी माझी बायको माझी मुलं अडकून नाही चालत. तिथे गरज आहे तुझी, हातात बंदूक घेऊन सीवर जाऊन Show must go on. शो मस्ट गो ऑन. तिथे उभं राहिलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. बरोबर. जान्हवी राऊत नावाची एक छोटीशी मुलगी तुमच्याशी बोलू इच्छिते, पनवेलहून. बोला जान्हवी, बोला. मी जान्हवी राऊत बोलते पनवेलहून. हां हां. माझा प्रश्न असा आहे की मी यांना नेहमी बघते टीव्हीवर, तर त्यांच्या तितकं उत्साह आणि जोश कसा काय राहतो, मला त्याचं रहस्य जाणून घ्यायचं. याचं कारण बेटा, तुझ्यासारखी मुलं आणि तुझ्यासारखे प्रेक्षक कायम माझ्यासमोर डोळ्याची निरांजन करून उभे असतात. वा. त्यांच्याकरता आपला उत्साह ठेवणे माझं काम आहे. मी रडवा चेहरा करून कोणाला दाखवू, तुला दाखवू, अशा लोकांना दाखवू जे माझं स्वागत करायला उत्सुक आहेत. हे स्वागत गेले 50 वर्ष माझं होतंय महाराष्ट्रामध्ये आणि लहानापासून मोठ्यापर्यंत. तुला एक गमत सांगतो. एक लहान मुलगा 12वी-13वीतला, तो म्हणजे नाटकाची कॅसेट बघितली आणि त्याची आजी म्हणाले की वेडा आहे तो, सारखा खांदा उडवतो, अमुक करतो, तुमचं नाटक पाहायला त्याला घेऊन येते, या म्हटलं. तो नाटक बघितलं, एक छान प्रेझेंट देऊन गेला मला. पण नाव नाही, पत्ता नाही माझ्याकडे. त्याला उत्तर कसं पाठवू? मग त्याचं 8 दिवसांनी पत्र आलं की मी अधिक मोठा असतो तर तुमचा अंडरस्टडी झालो असतो वगैरे वगैरे वगैरे. तर त्याला मी कौतुकाने नाटकाला परत बोलवलं शिवाजी मंदिरमध्ये. आई घेऊन आली. नाटक म्हणून त्यांनी विचारलं की तुम्ही आमच्या मुलाशी बोलाल की नाही अशी आम्हाला चिंता होती, तुम्ही फारच आमच्या मुलाचं कौतुक केलं. म्हणजे स्वार्थ आहे माझा. म्हटलं हा मुलगा 2050 साली मला जिवंत ठेवणार आहे, मी असणार नाही.
पण माझी स्मृती हा लोकांना सांगणार आहे. तर अशा पद्धतीने आपले हे प्रेक्षक हे माझे प्रतिनिधी मायबाप. आहेत. मायबाप आहेतच. गंधर्वांनी पण मायबाप प्रतिनिधी आहेत तुमचे. प्रतिनिधी आहेत ना ते. मला एक सांगा, आपल्याला आता थोडासा वेळ उरलेला आहे, तर तेवढ्यात तुमचं ते इथे ओशाळला मृत्यूमधला जो औरंगजेब आहे त्याचं जे स्वगत आहे ते जर स्वगत तुम्ही छोटंसं आम्हाला करून अर्ध्या मिनिटात ती पार्श्वभूमी सांगतो. हां. औरंगजेबाचा एक बंडखोर मुलगा होता शेहजाद अकबर म्हणून. त्याचा आणि औरंगजेबाचे युद्ध झालं अजमेरजवळ आणि तो त्याचा पराभव झाला, तो पळू लागला. बरं. पळत पळत महाराष्ट्रात आला आणि नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर इथे छत्रपती संभाजीराजांचा मुक्काम होता आणि त्यांनी माझ्या मुलाला आश्रय दिला. हे कळल्यानंतर औरंगजेब संताप झाला आहे शरीरात न मावणारा. खलिता वाचतोय मी, माझ्याबरोबर माझा मौलवी आणि माझा वजीर आजम म्हणजे असं पंतप्रधान हे दोघे आहेत. त्याला लहान लहान उद्गार आहे. आपल्याला थोडा कमी वेळ आहे, 1.5 मिनिटाचा. बरं. हां. मी खलिता वाचून बोलतोय. असद, आमचा कयास खरा ठरला. शेहजाद अकबर गुलशनाबाद येऊन त्र्यंबकेश्वरी मरगठ्यांच्या घोटात सुखरूप पोचला. संभाजीने अकबराला आश्रय दिला. तोबा तोबा, अब क्या होगा जिहाद. असद, हजरत पैगंबरांची शिकवण अशी की जे जिहादासाठी समशेर उपसतात त्यांचा दिल पहाडासारखा खंबीर आणि दिमाग बर्फासारखा थंड असला पाहिजे. या मूर्ख मगरूर शहजाद्याला आम्ही अकलेमंदीने डावपेच लढून तुमच्या हाती आणून घातला. पण तुम्ही वजीर, मुत्सद्दी, सरदार, शहजादे सगळे एकजात नाबकार निपजलात. आता आम्ही फरमावते तो हुकमाची फक्त तामील करा. गफलत घडेल तो बेइज्जती होगी, जान जागी याद रखना. तो सुनो, अकबराला पाठीशी घालून संभाजीनं मुकाबला आमच्यावर लादलाय. मरगठ्यांचं राज्य पुरं बर्बाद होतो. हा जंग चालू राहणार. तमाम सगळ्या सरदारांना, शहजाद्यांना, सुभेदारांना फरमान पढून फौरन बोलून घ्या. प्रचंड बादशाही खदान आमच्या दिमतीला ठेवा. 2 लाख फौज उभी करा. उद्या मी बुरहानपुराकडे कूच करणार. एक बार आप दिल्ली तर नाही, मरगठ्यांचं राज्य पुरं बर्बाद होतो. आम्ही दिल्लीच्या लाल किल्ल्यात पाऊल ठेवणार नाही की त्या बादशाही तख्ताला स्पर्श करणार नाही. कुरान शरीफ की कसम है, एक तो संभा के साथ सारे मरगट्ठे तबाह हो गए, न दक्कन की मिट्टी में हमारी कब्र खोदी जाएगी. अल्लाह अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, मोहम्मद रसूलुल्लाह. वा वा. पंत, आज या निमित्तानं आमच्या सह्याद्रीच्या स्टुडिओत येऊन आमचं लोकांचे इतकं तुम्ही आनंद दिलेला आहे. फक्त आता शेवटी तुम्हाला एक छोटीशी विनंती आमच्या वाहिनीच्या वतीनं आणि आपल्या वतीनं. आपण नवीन वर्षात आता काही 2-3 दिवसांनी प्रवेश करतोय. जरा प्रेक्षकांना शुभेच्छा तुमच्या शब्दात. आगामी वर्ष 2007 हे आपल्या सर्व दर्शकांना सुखाचं, समृद्धीचं, शांततेचं, कमी भ्रष्टाचाराचं जावो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आपल्या मनात जो संभ्रम आहे गेल्या अनेक वर्षातला, तो संभ्रम दूर हो. हे राष्ट्र, आपलं राष्ट्र अधिक प्रखर आणि तेजस्वी होण्याकरता जे जे करणं आवश्यक आहे ते करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे सगळा प्रयत्न तुम्ही कराल, या राष्ट्राची उन्नती होईल त्या काही वर्षामध्ये अशी मला आशा आहे. धन्यवाद. धन्यवाद.